जर कोणाला क्लास करायचा असेल तर 100% मॅम कडून करावा, कारण अतिशय सुंदर असं शिकवतात. थँक्यू मॅम, थँक्यू माझ्या जीवनामध्ये हा बदल घडवून आणल्याबद्दल. धुळ्याहून बोलतात आहे. तर त्या पण आपल्या ग्रँड मास्टर झालेल्या आहेत. तर आपण बघूया त्यांचा रेखीचा प्रवास कसा राहिला आणि काय त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालंय. तर येस सोनाली, आपले एक्सपिरियन्स सांगू शकणार? कसा वाटला आपल्याला नक्कीच मॅम. रेखीचा प्रवास? नमस्कार. प्रथमतः मी नंदिनी मॅमचे सगळ्यात खूप 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 आभार मानते. कारण एक गुरु जर चांगला मिळाला तर विद्यार्थ्याला योग्य दिशा मिळत असते. अगदी त्याचप्रमाणे नंदिनी मॅमच्या रूपामध्ये आम्हाला इतक्या चांगल्या गुरु मिळाल्या की आम्हाला आमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर केले त्यांनी. सुरुवातीला रेकी संदर्भात मी काही व्हिडिओज बघितले होते. एक व्हिडिओ बघितला आणि एक जिज्ञासू वृत्तीप्रमाणे की काय असतं रेकी वगैरे असं एकदम मनात येऊन गेलं. पण त्यानंतर युट्यूबला ओपन केलं की ते रेकीचे सारखे व्हिडिओ येत होते, त्याच्याविषयी माहिती येत होती. मग त्यानंतर मॅमचा एक हे बघितला, मॅमचं आलं. त्यानंतर मग माझ्या तिथून या गोष्टीला साधारण 1-1.5 वर्ष झाला असावा. मी त्या गोष्टीला इग्नोर केलं. रेकी आहे, हे आहे, व्हिडिओज आहेत वगैरे असं. त्यानंतर एखादी गोष्ट करण्यासाठी योग्य वेळ यायची असते. ती साधारणतः आलेली नव्हती, म्हणून 1-1.5 वर्षाचा काळ गेला आणि त्यानंतर मग आता जसं 27 डिसेंबर 2024 पासून हा कोर्स आपला चालू झाला. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, त्यानंतर थर्ड डिग्री, त्यानंतर मग आपण ग्रँड मास्टर वगैरे केलं. तर असा माझा प्रवास चालू झाला. ज्यावेळी मी फर्स्ट डिग्रीचं ऍडमिशन घ्यायला सुरुवात केली त्यावेळी मी प्रथमतः तर परमेश्वराला सांगितलं, कारण काय असतं, ऑनलाईन पे करायचं असतं. मग ते अनेक आपल्याला काही काही ऐकायला आलेलं आहे. परमेश्वराला म्हटलं एकदम चांगलं असेल तर माझा पूर्ण कोर्स होऊ दे. आणि खरंच त्याने माझं ऐकलं. पूर्ण कोर्स माझा खूप छान झाला. अगदीच म्हणजे 1.5, 2, 2.5, 3 महिन्याचा काळ किती लवकर चालला गेला हे कळलंच नाही. माझ्यामध्ये स्वतःला बदलण्याची सुरुवात झाली. म्हणजे ज्या काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी होत्या, जसं मला चिडचिड व्हायची किंवा एखाद्या गोष्टीचा मी खोटं बोलली नाही किंवा एखादा माझ्याशी जर खोटं बोलला तर मला त्या गोष्टीचा राग यायचा. पण आता कळायला लागलंय की प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. आपण दुसऱ्याला नाही बदलू शकत. आपल्याला बदल हा स्वतःमध्ये करायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने क्लास आता संपत आलाय, पण म्हणायला गेलं तर इथून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली, नवीन टप्प्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. एखादा व्यक्ती काहीतरी खोटं बोलून गेला की ते खूप मनाला बोचायचं, किंवा एखादा विचार यायचा तर तो मनात सतत कितीतरी वेळ चालायचा. वेळ म्हटल्यापेक्षा कितीतरी दिवस चालायचा. पण मग ते आता कसं सांभाळायचं, त्या गोष्टी कशा हँडल करायच्या, हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत मॅमने समजवलं आहे. कशा पद्धतीने हँडल करायचं ते अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत मॅडमांनी सांगितलेलं आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, अगदी सकारात्मक झालेला आहे. अर्थातच त्यासाठी मला खूप काम करावं लागणार आहे अजून, पण सुरुवात झाली. दिवसभरात जो कामाचा स्ट्रेस आलेला असायचा तो कशा पद्धतीने हाताळायचा हे देखील हातोटी आलेली आहे. आपण ज्या ठिकाणी जॉब करतो, ज्या त्या किंवा परिवारात किंवा समाजात वावरत असताना प्रत्येक प्रकारचे वेगळे वेगळे लोक असतात. जसे पॉझिटिव्ह असतात त्या पद्धतीने निगेटिव्ह लोक देखील असतात. आपल्या पद्धतीने सगळं नाही चालत. तर मी ज्या ठिकाणी जॉब करते, म्हणजे माझे कलिग्स आहेत, आम्हाला एक टास्क दिलेलं होतं ग्रुप वाईज करायचं असं. मग माझ्या ग्रुपच्या एका टीचर आल्या, त्या सांगत होत्या की मॅम आपल्याला जे काम दिलंय, आपल्या ज्या अपोजिट वाले आहेत त्यांनी असं असं सांगितलं, हमारे बारे में ऐसा बोलते, हमारे बारे में, हमारे ग्रुप के बारे में ऐसा बोलते, वैसा बोलते. तर मी त्यांचं ऐकलं ऐकलं बऱ्याच वेळा ऐकलं. मग मी त्यांना एकच वाक्य सांगितलं की मॅम, वो जो करते उनको करने दो, आपण सिर्फ अपना काम करेंगे, आपण सिर्फ अपना बेस्ट देंगे. तर त्यावेळी तर तिथे थांबल्या. म्हणजे कोणाला कुठे थांबवायचं हे कळलंय. ते जसं तुम्ही म्हटले होते की आपले दरवाजे केव्हा उघडायचे केव्हा बंद करायचे, हे पण कळायला लागलंय. तर हे तुम्ही अगदी छान सांगितलं आणि ती गोष्ट मला पटली. काही गोष्टी माहिती असून आपण करू शकत नाही, पण ती तुम्ही आमच्याकडून करवून घेतली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सुरुवातीला कसं वाटायचं की यार आपल्याकडे कोणीतरी आलंय तर त्याचं रडगाणं सांगतंय किंवा त्याच्या मनातलं काढतंय तर आपण ऐकावं. पण कुठे ना कुठे त्याचा सगळा परिणाम माझ्या मनावरती व्हायचा, शरीरावरती व्हायचा. मग त्याच्यापासून स्ट्रेस येणं किंवा डोकं दुखणं किंवा असं काहीतरी त्रास व्हायचा. पण आता ते तिथे स्टॉप करता यायला लागलेलं आहे. मॅडमांनी जे आम्हाला फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्रीचं जे पण ऑटोमेट कशा पद्धतीने द्यायचं, अगदीच आपण लहान मुलासारखं आमच्याकडून ते धडे गिरवून घेतलेत.
तरी आम्ही अजून थोडं थोडं चुकतोय. पण तरी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार. मी नक्कीच प्रयत्न करणार. मी पुन्हा तुम्हाला व्हिडिओज देईल मॅम नवीन. आणि मला भरपूर नवीन शिकायला मिळालं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आणि आपला ग्रुपही खूप छान आहे. काय असतं, मला जो प्रश्न नाही समजला तो श्यामल मॅमला समजला असेल तर त्यांनी विचारल्यावरती माझ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, किंवा कांचन मॅमने किंवा बालाजी सरांनी किंवा इतर कोणीतरी ते प्रश्न विचारल्यानंतर माझ्या तेवढं तिथून क्लिअर होऊन जातं. कधी कधी ते आपल्याला कळत नाही कशा पद्धतीने विचारायचं किंवा काय. तर छान, सगळ्यांचे ग्रुप मेंबर्सचे पण आभार, मॅमचे पण खूप खूप आभार. मी आता स्वीकार केलेला आहे की व्यक्ती हा वेगळा असतो, प्रत्येकाला आपापले मतं असतात. आपण प्रत्येक व्यक्तीला बदलू नाही शकत, आपण स्वतःला बदलायचं आहे. आणि ते दोन तीन क्या गोष्टी बात आहे. ठरवल्या आहेत. आनंद द्या, आनंद घ्या. जे पास्ट मध्ये झालं ते डिलीट करा, ऍक्सेप्ट करा किंवा डिलीट करा. आणि या आयुष्यात मला जो रोल मिळालाय तो मी अतिशय प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने निभवणार. हे मी आपल्या कडून, आपल्या क्लासेस मधून शिकली. जर कोणाला क्लास करायचा असेल तर 100% मॅम कडून करावा, कारण अतिशय सुंदर असं शिकवतात. थँक्यू मॅम, थँक्यू माझ्या जीवनामध्ये हा बदल घडवून आणल्याबद्दल. अजून 2 अनुभव मी जे अटोमेंट देत होते मॅम त्यावेळेचे, ते तर मी घाबरत घाबरतच बनवत होते. ऍक्च्युली काय असतं, ते समोर कॅमेरा म्हटल्यानंतर एवढे सगळे बघताय आणि मग ते आपण कसं करायचं, काय करायचं, थोडंफार नाही म्हटलं तरी चुकतच ते. तर मी माझ्या मिस्टरांनाही दिलं आणि माझ्या मुलीलाही दिलं. मुलीला दिलं ना मॅम त्यावेळी, जे तुम्ही म्हणतात की हाताला काहीतरी जाणवतं, तिच्या हातामधून अक्षरशः घामाचे टप 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 थेंब पडत होते. आणि जेव्हा माझ्या मिस्टरांना दिलं, त्यांना विचारलं मी नंतर तुमचे अनुभव काय आले, तर ते म्हणत होते की तुझ्या हातांमधून अक्षर असं गरम येत होतं काहीतरी. त्या हातांच्या स्पर्शामधून खूप त्यांना गरम जाणवत होतं. तर मग हे बिलकुल त्यांचे अनुभव बिलकुल. मला शेअर करावेसे वाटले. म्हणजे कुठेतरी खूपच माझं छान. काम होतंय. मला आनंद आहे. थँक्यू मॅम, खूपच छान. थँक्यू सर्वांचे खूप खूपच खूप छान. धन्यवाद. खूपच छान सोनाली. आणि जे म्हणजे तुम्ही शेअर केलं इतकं सुंदर की म्हणजे आयुष्य एक क्लिअरिटी आली म्हणा किंवा जे काही आहे. पण तरी पण मी एक लास्ट हे सांगू शकते की म्हणजे जसं आपण घराला कितीही पेंटिंग केलं तरी रोज आपल्याला झाडू पोछा तर करावं लागणारच आहे. तर हो हो, तसंच हे नक्की जीवन आहे नक्की. की आज आपल्या म्हणजे जीवनाला एक पेंटिंग केल्यासारखं एक नव्या दिशेने आपल्याला दिसते आहे, प्रकाश पडलाय. पण तरी पण आपल्याला नेहमीच दरवाजे कधी म्हणजे कधी क्लिनिंग करायचं किंवा काय करायचं हे आपल्याला रोजच करावं लागणार आहे. असं नाही की मी केला होता ग्रँड मास्टर आता मी बिलकुल, तर हे नाही, मी चालणार नाही. इव्हन पाणी जरी पिते ना तरी पाण्याच्या ह्याच्यातही तुम्ही बोलले होते त्या पद्धतीने क्या करते. बात है. आंघोळीचं पाणी तरी करते, सगळं करते. बहुत बढ़िया. तर इझी पाण्याची झालं की बॉटल नाही. करून देते. इझी मुलीला इझी पाण्याची आहे की बॉटल नाही करून देते, बस. त्याच्यातही करून देते. बहुत बढिया. खूपच छान. तर लाईफ खरंच सुंदर आहे. आयुष्य सुंदर आहे. आपल्याला ते दृष्टी आपली म्हणजे बनवायची आहे. बस भगवंताने, त्या ईश्वराने, त्या नेचरने भरपूरता दिलेली आहे आपल्याला. हेच लक्षात ठेवायचं आहे. आयुष्य सुंदर आहे. है ना? तर खूप खूप धन्यवाद सोनाली. आणि असंच तुमचं आयुष्य सुंदर, अजून सुंदर बनव, अजून मस्तपैकी आनंद आनंद पसरव तुमच्या लाईफमध्ये. ह्या माझ्या शुभकामना. थँक्यू. थँक्यू. अशीच प्रगती करत राहा. खूप खूप धन्यवाद.